नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा हा आपला नवीन ब्लॉग मंडे परत एकदा चालू झालाय. काल 2 दिवस थोडेफार आपण एन्जॉय केलेलं. सॅटर्डेला तर आपण मोस्टली घरातच टाइम घालवला. जास्त कुठे काही गेलो नाही वगैरे. आणि संडेला आपण थोडंसं बाहेर जाऊन आलो. एखाद दोन लोकेशन वगैरे आपण कव्हर करून आलो. फिरून आलो, थोडंसं एक्सप्लोर करून आलो. आणि आज मंडे होता, ऑफिसला वगैरे जायचं होतं आपल्याला. मस्त जाऊन आलो वगैरे ऑफिसला. खरं तर कंटाळा आलता, बट गेलो ऑफिसला. आणि तुम्हालाही माहित आहे, आज श्रावणाचा जो आपला मराठी लोक महाराष्ट्रातला जो श्रावण आहे, तसं बघितलं तर युपी बिहारवाले आहेत, त्यांचं सावन ते बोलतात, श्रावणाला सावन बोलतात. त्यांचा 1 महिना आधी स्टार्ट होतं, त्यांचं ऑलमोस्ट आता संपायला आलंय. आणि आपला महाराष्ट्रीयन लोकांचा श्रावण आता चालू झालेला आहे. आणि आज पहिलाच श्रावणी सोमवार होता. आणि ते बोलतात ना, श्रावणातला पहिला सण नागपंचमी, तोही सेम आजच्या दिवशी होता. आणि बेसिकली तेच आहे की दोन्ही एकसाथ आले, दोन्ही उपवास वगैरे एकसाथ होते. माझा तो उपवास नव्हता, बट ऑब्वियस मी तर करत नाही जास्त. बट जस्ट तुम्हाला सांगतोय मी, ते दोन्ही एकत्र होते. आणि ते सर्व गोष्टी होत्या आज दोन्हीच्या दोन्ही एकत्र. श्रावणातला सोमवारचा पहिले उपवास मी करायचो, बट नंतर मी बंद केलं. 1-2 वर्ष मी केले, नंतर बंद केलं. मला ते जमत नव्हतं त्याच्यामुळे. बट आपलं टॉपिक ते नाहीये. मला तुम्हाला हे दाखवायचं होतं, की सांगायचं होतं आणि दाखवायचं होतं की आज नागपंचमी होती. लिटरली तुम्ही पाहिलंही असेल आपल्या युट्यूबवर. एकदम कॉर्पोरेट नागपंचमी रिलेटेड फनी एक व्हिडिओही मी टाकलेला होता, रील. तो तुम्ही पाहिलंच असेल नक्कीच. नसेल पाहिलं तर रील्स मध्ये जाऊन बघा, तुम्हाला ते बघायला भेटेल. जे कॉर्पोरेटमध्ये कनेक्टेड होतं, कॉर्पोरेटमध्ये जे आहेत, इन कॉर्पोरेटमध्येच नाही, जे जॉबवर आहेत त्यांना प्रत्येकाला ते कनेक्ट होतं. तर थोडंसं फनी रील होतं, ते बनवलं मी आणि ते टाकलं. सो बेसिकली नागपंचमी होती, तर मला तुम्हाला दाखवायचं होतं की तुमच्या घरी तुम्ही पूजा करत असाल नागपंचमीची, ते थोडंसं पूजा वगैरे मांडत असाल. बट माझ्या घरची जी पूजा मांडलेली होती ती कशी आहे ते तुम्हाला मला दाखवायचं आहे. तर आता आपण जाऊयात आणि बघूयात फटाफट की ते कशी आहे ते. चला. सो मित्रांनो, हे बघा, नागपंचमीची जी पूजा आहे ती आमच्या घरातली ही अशी होती. इथे रांगोळी काढलेली होती, बट विधून ती पुसून टाकली पूर्ण. रात्रीचे आता 11 वाजलेले आहेत, ऑलमोस्ट 11 वाजायला आलेले आहेत. पूजा वगैरे आता झालेली आहे पूर्ण. त्याला पूर्ण मला यायला बेसिकली लेट झालेलं ऑफिसमधून, त्यामुळे मला आता त्याच्यात काय करता नाही आलं. म्हणजे असं काय पूजेचं असं दर्शन वगैरे पण काय घेता नाही आलं. बट ठीक आहे, त्याच्या आधीच विधून पुसून वगैरे टाकलं इथे सर्व. सो ही अशा प्रकारची आमच्या घरी पूजा केलेली जाते. इथे रांगोळी वगैरे काढलेली आहे, छान अशी डिझाईन. आणि या साईडची ही पुसून टाकली विधून. आणि हा आहे आरतीचा ताट, ज्याच्यात तुम्हाला फुलं दिसत आहेत, इथे हळद दिसते. हे अगरबत्तीचं होतं स्टँड, त्यात अगरबत्ती हे झाले. आणि इथे तांदूळ पण आहेत, इथे कुंकू आहे. आणि ही साखर थोडीशी, जी नागासाठी असते, ते दिवा वगैरे पुजतात नागाला, त्याच्यामुळे. आणि हा नैवेद्य. नैवेद्यामध्ये आज आपल्या घरी वरण डाळ भात बनवलेलं. डाळ भात नव्हतं, बेलडा भात होता. बेलडा तुम्हाला माहित असेल, जे बॉल असतात त्याचा बनवतात बेलडा. आणि ही आपली आलू वडी. सो मेन मला तुम्हाला हे नाग दाखवायचं होतं. तुमच्या घरी ते असं नाग काढतात का रे, सांगा. पहिले बेसिकली आम्ही ज्यावेळेस पूजा करतो, ज्यावेळेस मी लहान होतो, आम्ही लहानपणी असताना इथे असे आमचे 4-5 नाग असायचे. आता एकच झालाय तो. इथे असायचा, इथं तांदळाचा असायचा, नंतर गव्हाचा, नंतर मुगाचा, असे 4-5, परत रेतीचा, असं मातीचा वगैरे, असे 4-5 डिफरंट डिफरंट टाईपचे नाग आम्ही बनवायचो. ते खूप छान वाटायचं. बट आता हे गोष्टी खूपशा अशा कमी होत गेल्यात. आणि त्याच्यामुळे आता तो 4-5 नागांवरून आता एका नागावर आलाय. स्टील तर तुम्हाला मी दाखवतो, हे बघा. सो नागपंचमीला आमच्या इकडे, आमच्या साईडला वगैरे, मुरबाड शहापूरमध्ये किंवा आमची पहिल्यापासूनची जी आमची प्रथा आहे, त्याच्यात आम्ही असं नाग बनवतो. सो आताच्या सध्याची जी आहे, तुम्ही पाहिलं असेल की खूप जण अशी ते नागाची मूर्ती वगैरे घेऊन येतात, आणि हे त्या नागासाठी नैवेद्यामध्ये दूध हे वगैरे आहे. तर ही अशा प्रकारे आमच्या घरातली पूजा होती, छानपैकी अशी, जे तुम्हाला मला दाखवायचे होते, कव्हर करायचे होते.
सो तेच आहे की आत्ताचे जी नवीन पिढी वगैरे आहे किंवा आत्ताचे जे लोकांकडे पैसा वगैरे आलाय आणि जी पिढी चेंज झाली आहे का टाइम चेंज झालेला आहे. सो लोक आता काय करतात की जी मातीची जशी पीओपीची जी मूर्ती आता छोट्याशा भेटतात त्याच्यात नागाचं तर असं हे असं मूर्ती असते छोटीशी, तेच घरी घेऊन येतात, त्याची पूजा वगैरे करतात. बट जे हे असे नाग बनवण्याची जी प्रथा होती किंवा जे फील होतं ते कुठेतरी त्याच्यामुळे मिस झालंय खरं तर. आणि ती नाग जे ते असतात ते डिफरंट डिफरंट धान्यांपासून बनवणं किंवा मातीपासून बनवणं, त्यात जी मजा असायची ती पूर्णपणे संपून गेले. स्टील आमच्या घरात थोडीफार ती अजूनही आहे. असं नाही की पूर्णपणे संपून गेले, बट आहे. प्लस लहानपणी आम्ही लिटरली नागपंचमीच्या दिवशी असे ते नाही का असे हाताने पकडून मध्ये मातीचं पिंड वगैरे तयार करायचं, त्याच्यावरती मध्ये नाग वगैरे करायचं, मग त्याला पुजायचं. ते एक डिफरंट मजा असायची लहानपणीची. सो ते आता काय, आता जिकडे तिकडे शहरीकरण झालंय, काँक्रिटीकरण झालंय, त्याच्यामुळे माती भेटणं खूप मुश्किल झालंय आणि आता मोठे झाले तर टाइमही भेटत नाही. बट ती जी लहानपणीची जी मजा होती आणि तो जो पिरियड होता ना, तो ऍक्च्युअल मध्ये खूप मस्त होता. सो तुम्हाला हेच मला दाखवायचं होतं की तुमच्या घरात कशी पूजा नक्की केली जाते ते. आणि तुम्हाला ही अशा टाईपची पूजा वगैरे काही माहिती होती का नागपंचमी स्पेशल? सो आमच्या घरात तरी असे केली जाते. मस्त पाट मांडून त्याच्यावरती लाल कपडा टाकायचा, मग ते तांदळाचं नाग काढायचं. मग तांदळाचं असायचं, मग कधी गव्हाचं असेल, मग किंवा कोणत्या तरी कडधान्याचं असेल, मग त्यात डाली वगैरे पण येऊ शकतात, नाहीतर मग मूग वगैरे अशी कडधान्य काही येऊ शकतात. एक रेतीचा किंवा मग मातीचा, नॉर्मल जी आपली माती असते त्याच्यापासून सेम असं नाग बनवून मग त्याची पूजा केली जायची. आणि मग त्याला नैवेद्य वगैरे हे सर्व गोष्टी, दूध वगैरे ते सर्व करायला जायचं. सो जी जी पहिली जी मजा असायची ना, ते पहिलेचे जे सण होते ना तेच करायचं, कारण खूप असे डिफरंट आणि मजेदार असायचे. बट आता ती क्रेज राहिली नाहीये एवढी जास्त आणि खूपशा गोष्टी अशा कमी झाल्यात. सो तुम्हाला तुमच्या घरी अशी पूजा कधी केली जायची का, किंवा कशी नक्की पूजा केली जाते ते नक्कीच तुम्ही सांगा मला. आज तुम्हाला हेच दाखवत होतं माझ्या व्हिडिओमध्ये की ही जी नागपंचमी जी आमच्या घरात सेलिब्रेट केली जाते ती कशी आहे ते, आणि लहानपणी कशी असायची ते. सो त्या ट्रेंड अजूनही फॉलो होत आहे, ते एक चांगली गोष्ट आहे. बट तुम्ही नक्कीच सांगा तुमच्या घरी कशी केली जाते ही पूजा ते, आणि तुम्ही अशी नाग काढून त्याची पूजा करता की जी मातीची मूर्ती वगैरे भेटते, पीओपीची बरोबर मातीची वॉटर जे काय आहे चुन्याची वगैरे ती भेटते ती ती आणून त्याची पूजा करता, ते नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या नागपंचमी ही सेलिब्रेशन नाही बोलू शकत, त्याची पूजा वगैरे केली जाते काय तेही नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा, आणि करतात तर कसं करतात तेही सांगा. आणि आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि अशाच मजेदार अपडेट्ससाठी आणि डिफरंट डिफरंट व्हिडिओजसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्यासाठी एवढंच. आपण भेटूयात परत उद्या एकदा नवीन टॉपिकवर नवीन व्हिडिओच्या डिस्कशनसाठी. तर आजच्यासाठी एवढंच. थँक्यू सो मच आणि बाय बाय.